अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। काय खबर, कशी आहो सगळी बेस आहो? उम्मीद करताय सगळी बेसच असाल। वेलकम बॅक, एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आहे अलिबागला आणि आता वाजलेत 10:30। ॲक्च्युली मी सुबहाला 7 वाजता निघलो आहे महाडशी। माझी बस सुटली 5 मिनटासाठी आणि मग मी मुंबई गाडीत भेटलं आणि मुंबई गाडीत भेटून मग त्याला बोललं ह्या बसला थोडा ओव्हरटेक कर आणि मला तिनात भेटायचं आहे। तर तिला ओव्हरटेक करेपर्यंत ती बस वडखलला आली आणि वडखलला मला ती मिळली। मग तिनात भेटून मी यायला म्हणजे ते 2.5 तास प्लस हा 1 तास वडखल ते अलिबाग आईचा 3.5 तासाचा माझा सफर झाला। आता भूक लागलेली आहे भरपूर आणि आपण आता जाणार आहोत नाश्ता करे। पण आपलं एक सबस्क्रायबर आपल्याला मिळलं, आपण त्यांची बात करणार आहोत आणि ते आपल्याला आता ज्यूस प्यायला घेऊन चाललेत गन्याचा। तर आपण त्या ज्यूस पिऊ आणि मग पुढे जाऊ आपण नाश्ता करायला। उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल। काय नाव आहे तुमचा? हां लाईक पुरा नाव काय? खच्च्या गावचा लोणचीचा माशाल्लाह। हे बघा हे आपलं सबस्क्रायबर आहेत माशाल्लाह। काय नाव आहे तुमचं? इरफान खच्चा प्रॉपर लोणचीचं काय असतं? कोविडला असतात। मला बसमध्ये मिळलं होतं, बोललं जुनेद भाई तुमचं सगळं ब्लॉग्स बघता माशाल्लाह। खुशी झाली तुमची मिळू इन्शाअल्लाह त्याला। हां बरं थोडा शुक्रिया। खूप गरम आहे, खूप भयानक गरम आहे। चला बिस्मिल्लाह करूया। शुक्रिया भाई। ऑटोवाल्याला विचारला तर ऑटोवाला बोलला काय तो हॉटेल अशोका आहे, काय नाश्ता बेस मिळेल तुम्हाला। तर चला आपण बघूया की बस स्टँड आहे समोर अलिबागचा। आता आहे हा हॉटेल, आपण मस्तपैकी नाश्ता करूया। बस दादा काय गरमागरम नाश्ता मिळेल? हां काय मिळेल? ओके हॉटेल बघा काय मस्त आहे, फर्स्ट क्लास एकदम। बस स्टँडच्या समोरच आहे, साईडला आहे, मिरर्स पण आहेत। आपण ह्याच भेटूया आता। हा मेन्यू कार्ड आहे आणि आपल्याला आता भूक लागली, आपण हा वाला आयटम घेणार आहोत, बटाटा वडा प्लस सांबार आणि 2 पाव। चला बघूया आता टेस्ट कसा लागते तो। आज ॲक्च्युली अलिबागमध्ये माझी पासपोर्टची रिन्यू करायची आहे, तुमची आज माझी अपॉइंटमेंट आहे। आता आपल्याला मुंबईला जायची जरूरत नाही, अलिबागला पण आता पासपोर्टचं काम होतं। मी आईला अलिबागला आणि आता पहिले नाश्ता करून घेतो। माझी 12ची अपॉइंटमेंट आहे। ॲक्च्युली माझी ऑनलाईन जो झाला होता तो 2:30ची अपॉइंटमेंट होती, पण मला काल फोन आला होता ऑफिसची, पासपोर्ट ऑफिसची, की 12-12:30पर्यंत तुम्ही पोहोचा, तुमचा नंबर आहे। तर म्हटलं ठीक आहे। मग त्या हिशोबाने मी सुबहाला 7 वाजता निघलो आहे आणि आता 10:30 वाजलेत आहे। नाश्ता करताय आणि ह्यातनं बस स्टँडपासून 10 मिनटाच्या अंतरावर आहे। तर मग आपण आता नाश्ता करू आणि इन्शाल्लाह पासपोर्ट ऑफिसला जाऊ। भरपूर क्वांटिटी आहे, एक माणसाला भरपेट नाश्ता आहे। ॲक्च्युली अख्खा रमजान महिना आहे ना, घरातल्या रोजं धरून निजून गेला। पुऱ्या रमजान महिन्यातून फक्त 3 ब्लॉग बनवलं, ते पण 2 इफ्तारीचं आणि 1 ईदचा। आणि आजचा हा आपला पहिला ब्लॉग स्टार्ट होते आफ्टर रमजान आणि तो आहे आपला। आज मी अलिबागला आलो आहे, तर माझी ही आजची पुरी जर्नी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून इन्शाल्लाह दाखवणार आहे। आता हातनं जवळजवळ मला वाटतं 10 मिनटाचा रस्ता आहे। मी चालतच जाणार आहे कारण ऑटो करण्यात काही पॉईंट आहे नाही। अजून आपल्याजवळ 1-1.5 तास बाकी आहे। आत्ता 11 वाजलेत, तर आपण थोडंसं अलिबाग एक्सप्लोअर करत जाऊ इन्शाल्लाह त्याला। बघा अलिबागला आल्यानंतर आहे ना पोस्ट ऑफिस कुणला पण हटकायचा। बस स्टँडचे मला वाटतं 5-7 मिनटं पण नाही गेलेत मला चालत यायला। हा आहे पोस्ट ऑफिस, हा पोस्ट ऑफिसचा पहिला गेट आहे। तो सेकंड गेट आहे ना, त्यातनं आतल्यान गेल्यावर पासपोर्ट ऑफिस आहे। ही आता आपली एंट्री झालेली आहे पोस्ट ऑफिसच्या आवारातलं। हा हवर पासपोर्ट ऑफिसचा आतलं।
हा बघा, हा समोर आहे ना, हा आहे पासपोर्ट ऑफिस. ब्ल्यू कलरचा बोर्ड लागलाय ना तो. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. 0 मिनिटात आपला काम झालेला आहे पासपोर्टचा. हालाकी त्या लोकांनी आपल्याला ऑनलाईन टाईम दिले होते दुपारी 2:30 वाजताचा. पण मग त्यांचा एक दिवस पहिले मला फोन आला की तुम्ही 12-12:30पर्यंत पोहोचा. तर मी पोचलो आहे जवळजवळ 10:30-11 वाजता. 11 वाजता धरा मी पोचलो आहे. तर लगेच त्यांनी मला आफुलेन बोलले या पुरा ऑफिस खाली होता. 2 मिनिटाची प्रक्रिया होती. लगेच त्यांनी फक्त व्हेरिफिकेशनसाठी 2 डॉक्युमेंट घेतले. एक माझी पासपोर्ट जुनी आणि दुसरा आधार कार्ड बघलेन. लगेच बोटाचे ठसे घेतले. दुसऱ्या मिनिटाला लगेच बोलले डॉक्युमेंट दिलेन झेरॉक्स काढून. बोललेन झालं का. अगदी 0 मिनिटात काम झालं. म्हणजे 11 वाजता येऊन मी जवळजवळ 11:15ला बाहेर पडला लगेच. आता बॅक टू होम. तर आता आपण जाऊ बस स्टँडवर इन्शाल्लाह. डॉक्युमेंट्स सगळे सोबत घेऊन आला होता मी. तुम्ही लोक पण येताना सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन या. खाचा ऑफिसर खाचे डॉक्युमेंट मागते काय सांगता येत नाही. पण माझ्याजवळ फक्त 2च डॉक्युमेंट घेतले, पासपोर्ट आणि आधार कार्ड. आणि आता तुम्हाला सांगताय त्याला मी विचारला, बोलला हा जो ऑफिस आहे तर बोलला फक्त रायगडवालेच येऊ शकतात का रत्नागिरीवाले पण येऊ शकतात. ते बोललो कोई भी आ सकता है. रायगडवाला पण येऊ शकता, रत्नागिरीवाला पण येऊ शकता. अगदी 0 मिनिटात काम होतं. नाही तर तुम्हाला खबर आहे ठाणेला वाघले स्ट्रीटला किती टाईम लागतं. तो मी ह्यांच्या पहिले एक्सपिरियन्स केलेला आहे 2 वखत. हा 0 मिनिटात काम झालं माझं अल्हम्दुलिल्लाह. तर तुमचा जो एजंट असतं ना पासपोर्टवाला, तो तुम्हाला विचाराल की तुम्हाला खाचा अपॉइंटमेंट देऊ. तर तुम्ही जर तुम्हाला जवळ परत असेल अलिबाग तर नक्कीच अलिबाग घ्या. आयचं मी तुम्हाला सजेशन दे. चला आता आपण बस स्टँडवर जाऊ. बघू कच्चे बस लागले, बैठू आणि घरा निघून जाऊ. आपण आल्या होता बस स्टँडवर. हे ह्या पनवेल लागले. ह्या गाडीने आपण बैठूया. आता आपण आता वडखलपर्यंत जाऊ आणि वडखलची नंतर आपण जाऊ. 15-15 मिनिटांनी बोलतात गाड्या आहेत महाडला जायला. बघूया हाय सीट आहे, बैठू. वडखल किती? 35. सुट्टे नाहीत, नंतर द्या ना. अल्हम्दुलिल्लाह फायनली आपण आता वडखलला पोचलेलो आहोत. तुम्ही हा बघाल, हा आहे वडखल. आता वाजले 12:30 आणि हा तुम्हाला टेम्परेचर दाखवत आहे 34 डिग्री सेल्सिअस आहे. आत्ता खूपच गरम आहे. तर मला सांगा अलिबागच्या पासपोर्ट ऑफिसबद्दल कुठला पहिल्यांदा समजला, कमेंट करून मला नक्की सांगा. उम्मीद करते आहे आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू अशाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.